जानेवारी ते 28 जानेवारी असा 9 दिवस हा कार्यक्रम मुंबईत होतोय। मला वाटतं की पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा महोत्सव या ठिकाणी बनवला जातोय। पूर्वी 15-16 वर्षापूर्वी मुंबई फेस्टिवल झालेला होता, परंतु अतिशय छोट्या प्रमाणामध्ये, आणि त्यानंतर हा महोत्सव बंद पडला। पण आता आम्ही नवीन उमेदीने नवीन तयारीमध्ये अतिशय भव्य दिव्य असा कार्यक्रम, मुंबईचं खानपान आहे, मुंबईचं कल्चर आहे, मुंबईला क्रिकेटचे नगरी म्हणतात, फिल्म सिटीची नगरी म्हणतात, उद्योजक आहे, व्यापारी आहे, अनेक गोष्टी मुंबईमध्ये आहेत आणि त्या लोकांसमोर याव्यात, पर्यटकांसमोर याव्यात, देशातल्याच नाही तर परदेशातल्या लोकांनाही त्या बघायला मिळाव्यात आणि म्हणून त्याचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून मुंबई फेस्टिवल हा मी या ठिकाणी सुरू केलेला आहे। आनंदजी महिंद्रा त्याचे सल्लागार समिती अध्यक्ष आहेत आणि अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे देशातला मला वाटतं हा सर्वात मोठा महोत्सव हा फेस्टिवल हा या ठिकाणी असेल अशी आमची मागची कल्पना आहे। 50 इव्हेंट वेगवेगळ्या ठिकाणी 50 कार्यक्रम आणि 500 पेक्षा जास्त त्या ठिकाणी इव्हेंट हे या ठिकाणी होणार आहेत। लाखांमध्ये लोक या ठिकाणी या कार्यक्रमाला येतील, त्याच्यामध्ये या कार्यक्रमाचा आनंद घेतील आणि जेणेकरून पर्यटनाला आपल्या कसा बूस्ट मिळेल, परदेशी पर्यटक या ठिकाणी आकर्षित कसे होतील हा या मागचा हेतू आहे। आणि नुसते पर्यटक आकर्षित करणं, अर्थव्यवस्था वाढवणं असं नाही तर त्यामागे रोजगार निर्माण करणं, तरुण आहेत त्यांना या माध्यमातून मोठा रोजगार निर्मिती होणार आहे हा या मागचा हेतू आहे। देशाची अर्थव्यवस्था मोदींनी सांगितले 5 ट्रिलियन पर्यंत न्यायची आहे, तर ही न्यायची असेल तर सर्वात महत्वाचा विषय काय असेल यात तर ते टुरिझम आहे, पर्यटन आहे। परदेशातील पर्यटक जास्तीत जास्त येऊन आम्हाला आमच्या अर्थव्यवस्थेला कसे बूम करतील हा त्या मागचा प्रयत्न आहे आणि म्हणून मुंबई फेस्टिवलचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। 22 जानेवारीला राम मंदिराचं लोकार्पण सोहळा मुंबई फेस्टिवलमध्ये पाहता येणार आहे, कशा प्रकारचं नियोजन असेल? 22 जानेवारीला देशाच्या इथला सर्वात मोठा सोहळा राम मंदिर, अयोध्येतल्या राम मंदिरामध्ये प्रभू रामचंद्र हे त्या ठिकाणी स्थानापन्न होणार आहेत आणि तो सुद्धा कार्यक्रम, कारण 20 ते 28 मध्ये 22 तारीख येते, 22 तारखेला आम्ही सगळ्या ठिकाणी या कार्यक्रमाचं प्रोजेक्शन त्या ठिकाणी करणार आहोत, प्रोजेक्ट करणार आहोत, सर्व ठिकाणी मोठे स्क्रीन लावून त्या ठिकाणी दाखवणार आहोत। सुशील कुमार शिंदे म्हणाले मला देखील भाजपची ऑफर होती, प्रीती शिंदेसहित मी 2 वेळा जरी हरलो असतो तरी प्रीती शिंदे आणि मला दोघांनाही भाजपमधून ऑफर होती असं त्यांनी दावा केलेला आहे। नाही, त्यांना कोणी आमंत्रण दिलं किंवा ऑफर केली हे मला माहित नाही, पण अनेक लोकांच्या मनामध्ये आता आहे, कारण त्यांना काँग्रेसचं भविष्य दिसतंय, त्यांच्या नेतृत्वाचं भविष्य दिसतंय आणि त्यामुळे अनेकांना असं वाटतंय की आता आपण भाजपमध्ये जावं। आपल्याला कल्पना आहे मोदीजी नुसत्या देशात नाही तर जगमान्य नेते झालेले आहेत, देशातल्या जनतेचा कल आता भारतीय जनता पक्षाकडे, मोदीजींच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास आहे आणि म्हणून आता भविष्यच त्यांचं अंधकारमय, त्यामुळे अनेक लोकांना वाटतंय। मी गेल्या आठवड्यामध्ये सांगितलं की एक मोठा भूकंप होणार आहे, तो त्याच्या मागचं कारण शिंदे साहेब नाही, कारण माझं काही बोलणं झालेलं नाही, पण अजून अनेक दिग्गज नेते हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील आणि मोठा भूकंप राजकारणामध्ये या ठिकाणी निश्चित होईल। राहुल सोलापूरकर, काल तुम्ही दिल्लीत होता, क्लस्टर संदर्भात बैठक झाली, अमित शाह यांनी मार्गदर्शन केलेलं आहे। 30हून अधिक वर्ष भाजपची सत्ता राहील असाही दावा त्यांनी केल्याची चर्चा आता सुरू आहे, काय नेमके कानमंत्र दिलेलं आहे? भारतीय जनता पक्ष आमचा पक्ष म्हणजे निवडणुका आल्या म्हणजे कामाला लागा असं नाही, आम्ही 5ही वर्ष तयारी करत असतो। संघटनात्मक आमची जी कामं आहेत ती अतिशय वेगाने त्या ठिकाणी सुरू असतात आणि त्यातलाच एक भाग म्हणून कालची ती बैठक त्या ठिकाणी होती। कोणाकडे जाय जबाबदारी आहे, लोकसभेच्या जागेच्या संदर्भामध्ये आपली काय रणनीती राहील, आम्हाला 45+ करायचंय, वेळ पडली तर आम्हाला आउट ऑफ करायचंय, 48 ऑफ 48 ही आमची भूमिका त्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्या संदर्भामध्ये ही बैठक होती आणि अशा बैठकी आता दर 2 दिवसाआड, दर 3 दिवसाआड, मग त्या प्रत्यक्षामध्ये असतील, त्या ऑनलाईन असतील, त्या होत असतात। मुंबईकडे देखील भाजपनं विशेष लक्ष दिलंय, मुंबईमध्ये भाजप 4 जागा लढवतील माहिती, तर शिवसेनेला 2 जागा, 4 जागा। भाजपला आणि मित्र पक्षांना आमचा प्रयत्न असा आहे की आउट ऑफ म्हणजे 48 पैकी 48 जागा आम्ही त्या ठिकाणी देऊ असा आमचा मोर्चा त्या ठिकाणी आणि त्यामुळे सगळ्या ठिकाणी मुंबईत काय सर्वच महाराष्ट्रामध्ये की चांद्यापासून बांद्यापर्यंत आम्हाला सगळ्याच जागांवर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि आम्हाला खरं सांगतो की आम्हाला मोदीजींना 100% रिझल्ट या महाराष्ट्रातून द्यायचा आहे। राहुल सोलापूरकर यांनी असा दावा केलाय की राम जन्मभूमीची मूळ मूर्ती होती ती हलवताना कुठेतरी थाळीनाद करायचा आदेश होते, ते पंतप्रधान दिलेले होते 2020 साली, कितपत या दाव्याशी तुम्ही सहमत आहात? संजय राऊत
राहुल सोलापूरकर अभिनेते जे आहेत, भाजप समर्थक आहेत, त्यांचं म्हणणं आहे की जुनी मूर्ती योगीनाथ घेऊन चाललेले होते, योगी आदित्यनाथ, त्यावेळी थाळी नदीचे आदेश पंतप्रधान दिलेले होते. कितपत हे दोन्ही दावे तुम्हाला योग्य वाटतात? मला ते काय म्हणाले याबद्दल माहिती नाही, तेव्हा काय आदेश होते याबद्दल मला माहित नाही. अनेक लोक अनेक गोष्टी करतायत, अनेक लोक बोलतायत. सकाळ झाली की वाटेल तसं मग ही जागा बदलली नेते या ठिकाणी करतायत. त्यांना मोठा पोटशूळ उठलेला आहे. देशभरामध्ये जो उत्साह सर्व राम भक्तांमध्ये आहे, त्या प्रमाणात अगदी दिवाळीपेक्षा सणापेक्षा मोठा उत्सव म्हणून आम्ही त्या ठिकाणी मनवला जातोय. आणि त्यामुळे अनेक लोकांची धाबे जाणवलीत मला असं वाटतंय. काँग्रेसचे काही नेते आज चांगलं आहे, नाही जाणार तर काही आग्रह नाही तसं आमचा. आम्ही त्यांना आमंत्रण दिलेलं आहे, त्यांनी जावं असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. काँग्रेसने सुद्धा याच्यावर बहिष्कार टाकलेला आहे. पण काँग्रेसचे काही नेते आज शरयू नदीमध्ये डुबकी मारताना पाहायला मिळाले अयोध्येमध्ये. तर हे कशा प्रकारे बघता? इकडे काँग्रेसचं वरिष्ठ नेतृत्व नाकारतंय आणि दुसरीकडे त्यांचेच काही नेते जाऊन तिकडे अंघोळ करताना पाहायला मिळतात. बघा, त्या इंडिया आघाडीमध्ये कुठे एकमत कोणामध्ये नाही, त्यांच्यामध्ये तर नाहीच आहे, पण पक्षामध्ये सुद्धा त्यांच्यामध्ये सुद्धा एकमत नाहीये. काही लोकांचं म्हणणं आहे असं पाप आपण करू नका, आपण त्या कार्यक्रमाला जावं, आपण रोज लोकांचा कशाला ओढून घ्यावा, असं काही लोकांचं म्हणणं आहे. काही लोक आदल्या दिवशी जाऊन पवित्र होण्याचा कार्यक्रम करतायत. शरयू नदीमध्ये जाऊन आंघोळ करताना असं वाटतं काहीतरी पवित्र आपण होऊ, लोकांच्या मनामध्ये काहीतरी आपलं स्थान निर्माण करू. पण मला वाटतं की एवढं मोठं पाप हे काँग्रेस या ठिकाणी करताय. आता आमंत्रण दिलंय तर तुम्ही जा का नका जाऊ, सांगता कशाला, नका जाऊ ना. भारतीय आग्रहाचं आमंत्रण नाही की एकदम विमानच घ्यायला येणार आपल्याला म्हणून त्या ठिकाणी. संजय राऊतांनी आरोप केलेले आहेत, मुंबईचे जे शिवसेनेचे खासदार इच्छुक आहेत ते कमळाच्या चिन्हावर लढतील. म्हणजे संजय राऊतांनी आरोप केले. आता हे शिवसेना ठरवणार का आम्ही कोणत्या चिन्हावर लढवायचं म्हणून, आमच्या मित्रपक्षांनी कोणत्या चिन्हावर लढवा म्हणून. माझं त्यांना म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या पक्षाचं बघा. मी पुन्हा पुन्हा सांगतोय की त्यांनी फक्त एक जागा निवडून, संजय राऊतांनी कुठल्याही सुरक्षित मतदारसंघात उभं राहावं आणि त्यांनी निवडून देऊन दाखवावं. मग काय झालं, काय अडचण काय त्यांना? दौरा केला नसता तर एवढी दाटीवाटी त्यांना अडचण काय मला असं वाटतं. आता आम्ही एका गाडीमध्ये 4 जण बसू, 3 जण बसू का 5 जण बसू, त्यांना अडचण काय आहे? त्यांनी त्यांच्या गाडीमध्ये मोकळं चोकळं बसावं, कारण त्यांच्याकडे भरपूर स्पेस आहे. त्यांच्याकडे गाडीत बसायला लोकच नाही आहेत, तर त्यांनी एका गाडीत एक जण फिरलं तरी चालेल. उद्धव ठाकरेंना उद्योग पटोपाठ फिल्मफेअर अवॉर्ड सुद्धा या गाडीमध्ये येण्याची इच्छा आहे का? नाही, हे मला माहिती हे त्या बाबतीमध्ये ते सांगतील. पण आमच्या गाडीमध्ये आम्ही किती लोक बसतो याची काळजी तुम्ही करू नका. तुमच्या गाडीमध्ये तुम्ही मोकळे चोकळे बसा, तुमच्या गाडीमध्ये खूप जागा आहे, तुमच्या गाडीत बसायला कोणी तयार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.